मागील 6 महिन्यापासून धर्मवीर संभाजी महाराज तलाव येथील सुशोभीकरणासाठी आणि संवर्धनासाठी आलेल्या निधीमध्ये भ्रष्टाचाराविरोधात सातत्याने पाठपुरावा करणारे समाजसेवक सागर तुर्के यांनी वारंवार याबद्दल महानगरपालिकेला निवेदन दिले होते. 2018 मध्ये या तलावासाठी तब्बल 12 कोटी रुपये मंजूर झाले होते आणि खर्च जवळपास 9 ते 12 कोटी दाखवण्यात आले होते. पण प्रत्यक्षात हा खर्च दिसून आला नसल्यामुळे याबद्दल सागर तुर्के यांनी त्यांच्या मित्रपरिवाराने आवाज उठवला होता. आता या कामासाठी महापालिकेच्या वतीने 5 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तर यासाठी होणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये तलावासाठी येणारा पुढील 5 कोटीचा निधी मंजुरीचा प्रस्ताव चौकशी अहवाल येईपर्यंत स्थगिती करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सागर तुर्के यांनी सभागृह नेते नरेंद्र काळे यांना निवेदन केली आहे. जर याची सखोल चौकशी झाली नाही तर आंदोलन करण्याचाही इशारा त्यांनी यावेळेस दिला. तसंच येथील रहिवासी असणारे राजू कलमाडी यांनी याच तलावामध्ये अर्धनग्न आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला. मी सागर योगी राजेंद्र टुरके, राहणार जुळे सोलापूर, एक सामाजिक कार्यकर्ता. गेले 6 महिन्यापासून जे जुळे सोलापूर विजापूर रोडला छत्रपती संभाजी महाराज कंबर तलाव आहे त्या सुशोभीकरणासाठी 9 ते 10 कोटी रुपये मंजूर झाले होते आणि दुसऱ्या टप्प्यात 5 कोटी रुपये, असे टोटल 17 कोटी रुपये मंजूर झाले होते. आणि यात अत्यंत भ्रष्टाचार झालेला आहे. याची चौकशी लावण्याकरता मी सातत्यानं 6 महिने झाले मी महापौर, उपमहापौर आणि आयुक्त साहेब, सभागृह यांच्याकडे सगळ्यांना निवेदन दिलं, लोकप्रतिनिधींना दिलं, आयुक्तांना दिलं. शेवटी अखेर आयुक्त साहेबांनी त्याची चौकशी लावण्याचे आदेश दिले आणि त्याचे आदेश वीणा पवार मॅडम यांना सोपवण्यात आले आहे. आणि हे विषय असून देखील प्रलंबित विषय आहे, तिथं अत्यंत भ्रष्टाचार झालेला आहे. आणि या महापालिकेने नवीन 5 कोटी रुपये ते सुशोभीकरण करण्यासाठी मंजूर करण्यात आले आहेत, अशी आजच्या लोकमतच्या पेपरला बातमी आहे. आणि ते येत्या सोमवारी जे बोर्ड मीटिंग आहे महापालिकेत, तिथे ते विषय मांडून ते प्रस्ताव मंजूर करण्यात येणार आहे. त्याकरता मी आज नरेंद्र काळे साहेबांना भेटला. आमच्या त्या प्रभागातील नगरसेवकांना भेटून त्यांना एक निवेदन देण्यात आले की बाबा अगोदरची जी चौकशी चालू आहे त्या चौकशीचंच अजून काय अहवाल आलेला नाही आहे. ते जोपर्यंत येत नाही तोपर्यंत नवीन 5 कोटी रुपये मंजूर करू नका. कारण तिथं झाडं लावण्याकरता, गाळ काढण्याकरता आणि जलपर्णी काढण्याकरता अत्यंत कोटीने खर्च केलेला आहे. जनतेचा पैसा आहे. त्याचं चौकशी अहवाल आल्यानंतर आपण 5 कोटी रुपये नवीन मंजूर करा, ही विनंती करण्यासाठी मी आज आलो होतो. वीणा पवार मॅडमकडे पण एक निवेदन देण्यात येणार होतं, पण आता द्यायचं आहे ते मॅडमला. आत्ता सभागृह नेत्यांना दिलं. अगोदर चौकशी जे केलात तुम्ही त्याचा अहवाल जनतेसमोर मांडा की जे 1500 झाडं लावण्याकरता तुम्ही 13 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत आणि गाळ काढण्याकरता तुम्ही 5 कोटी रुपये खर्च केलात, जलपर्णी काढण्याकरता 30-40 लाख खर्च केलात, तिथे त्या तलावात पाणी येऊ नये म्हणून 2 कोटी रुपये खर्च केलात. हे सध्या आता तुम्ही चौकशी लावलात, त्याचा अहवाल जनतेसमोर ठेवा, महापालिकेत ठेवा, मग तुम्ही पुढचे 5 कोटी रुपये मंजूर करा. आणि समजा ते अहवाल ठेवलं नाहीत, त्यात काय गैरप्रकार परत आढळलं तर आम्ही आंदोलन करणार आहे. आणि यंदा मी नक्की आंदोलन करणार आहे, कारण आता आयुक्त साहेबांनी चौकशीचे आदेश दिले म्हणून मी थांबलेला आहे. बघू आता चौकशीचा अहवाल काय आहे, त्यात काय समजा गैरप्रकार आढळलं परत तर मी इथंच महापालिकेच्या समोरच मी आंदोलन करणार आहे. नमस्कार, मी राजू कलमाडी, वसंतनगर, विजापूर रोड, धर्मवीर संभाजी महाराज तळ्याच्या शेजारी लागून असलेल्या सोसायटीमध्ये मी राहतो. 1990पासून आम्ही तिथे राहतो. तर 1990पासून ते आजपर्यंत त्यावेळी थोडं स्थिती चांगली होती, पण आता जसं वसाहत वाढत चालली तसं तिथले काय म्हणतात समस्या एवढे वाढत चाललेत की दिवसेंदिवस समस्या सुटत नाही ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे धर्मवीर संभाजी महाराज तळावासाठी एवढे 17 कोटी रुपये खर्च केले. का त्यामध्ये ते काय दाखवले की ड्रेनेजचं पाणी येऊ नये त्यासाठी त्यांनी काही उपाययोजना केली, पण ते काही उपाययोजना काही झाले नाही, फक्त कागदावर राहिलेत. जैसे थे परिस्थिती तिथं आजसुद्धा आहे. आणि त्या पाण्यामुळं एवढं भयानक तिथं मच्छराचं प्रमाण एवढं भयानक वाढलं आहे की लहान मुलं, वयोवृद्ध जे आहेत, ज्येष्ठ नागरिक, यांना प्रचंड प्रमाणामध्ये ह्याचा त्रास सहन करावा लागतो. आणि लहान मुलांना त्या भागातील दर 10 घराच्या मागं 4 घरामध्ये डेंग्यूचे रुग्ण तुम्हाला हे आढळणारच तिथं. आणि मलेरिया, डेंग्यू ह्यामुळे त्या भागातील लोकांना एवढं त्रास झाला आहे की असं वाटायला की लोक म्हणून तर महापालिकेचं कर भरायचं, कर भरतात आणि 5% सूट घेणारे आपल्या भागात भरपूर लोक आहेत. एवढं सूट घेऊन
हे करूनसुद्धा परिस्थिती जसे ते असल्यामुळे आता आम्ही एक नवीन पवित्रा घेतला की येत्या 6 महिन्यामध्ये जे काय अहवाल येईल त्या अहवालानुसार आम्ही वाट बघणार आणि शेवटी आम्ही तिथं कंबातरावमध्ये अर्धनग्न कंबातर त्या घाण पाण्यामध्ये आम्ही उभारून आंदोलन करणार.